मोठी बातमी आहे। नाशिक ITI मध्ये वैदिक संस्कार कनिष्ठ सहाय्यक नवा अभ्यासक्रम असणारे नव्या अभ्यासक्रमाला त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्तांचा मात्र विरोध बघायला मिळतोय। कुंभमेळ्यातील पूजेसाठी मदत व्हावी यासाठी हा अभ्यासक्रम यामध्ये आणण्यात आलेला होता। विद्यार्थ्यांना मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे। मोठी बातमी आहे, नाशिकच्या ITI मध्ये वैदिक संस्कार कनिष्ठ सहाय्यक नवा अभ्यासक्रम असणार आहे आणि या नवीन अभ्यासक्रमाला त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्तांनी मात्र विरोध केलेला आहे। कुंभमेळ्यामध्ये पूजेसाठी पुरोहित उपलब्ध व्हावे यासाठी हा नवीन अभ्यासक्रम थेट सुरू करण्यात आला। विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचं प्रशिक्षण या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। परंतु या अभ्यासक्रमाला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधील स्थानिक पुरोहितांनी विरोध केला असल्याचं पाहायला मिळतंय। सरकारने हा जो काय अभ्यासक्रम आणलेला आहे यासाठी मी ॲज त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त म्हणून आणि एक भारताचा हिंदू धर्म विचारसरणी असलेला नागरिक म्हणून माझा याला पूर्ण विरोध आहे। या जर तुम्ही समजा उद्या इतर धर्मीय जे आहेत किंवा मुस्लिम धर्मीय आहेत किंवा इतर धर्मीय आहेत यांनी अशा प्रकारचं जर शिक्षण घेऊन जर त्यांनी अट्टास घेतला की आम्हाला ह्या शिक्षणक्रमामध्ये प्रवेश मिळावा, तर तुम्ही त्यांना पौरोहित्य करू द्याल का? हा माझा सरकारला प्रश्न आहे। चुकीच्या संकल्पनेवर आधारित ही शिक्षण पद्धती सरकारने आणू घातलेली आहे। आमचा विरोध आहे त्यासाठी।